नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अमित भाई शहा केंद्रीय गृहमंत्री यांचा दौरा झाला पुण्याचा, आणि पुण्याचा दौरा झाला आणि तिथं काही राजकीय घटना घडली नाही, गुप्त चर्चा झाल्या नाहीत, असं होतच नाही. कोल्हापुरात सुद्धा काय काय घडलं ते आपण विश्लेषण केलं. कारण एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्यांची भेट घेतली खाजगीमध्ये. दोघंही परत त्यांच्याशी स्वतंत्ररित्या बोलले. नक्की काय घडलं ह्याच्यावरच आज विश्लेषण करणं फार महत्वाचं आहे. कारण आता एक एक गोष्टी बाहेर यायला लागलेल्या. सुनेत्रा पवारांना सुद्धा पार्थला मंत्री बघायचंय. एकनाथ शिंदेचं तर जाहीरच आहे. श्रीकांत जणू कॅबिनेट मंत्री झालेलाच आहे. आता अनेक मंत्रीपद आम्हाला हवंय. मी 14 खासदार दिले तुम्हाला, माझे सगळा पाठिंबा आहे, अख्खा पक्ष पाठीशी ठेवलाय असं ते म्हणतात. ऍक्च्युली यांचा पक्ष निर्माण केला भारतीय जनता पक्ष. भाजपचे आणि अमित भाई शहा आणि पंतप्रधान देवाभाऊंचे हे उपकारच आहेत त्यांच्यावर, हे सगळं केले. पण ह्यांचेही उपकार तेवढेच आहेत ना. ऐन वेळेला ते फुटून आले ना. भारतीय जनता पक्षाला सपोर्ट पण केला ना त्यांनी. दोन्ही बाजू आहेत. परंतु आत्ता उबाटा फोडून त्यांचे खासदार आणणं हे सुद्धा महत्वाचं होतं. मग आम्हाला अजून मंत्रिपद का नाही ही विचारणा झाली. अमित भाईंनी म्हटली, हे वातावरण काय चाललंय, काय दिसतंय, अशा वेळेला हे विषय घ्यायचे का, दिल्लीला या, काय चुकीचं आहे, असंच झालेलं असावं. मी असावं का म्हणतोय, कारण ही बातमी आहे आणि हे उगीच चर्चा होत नाही. त्या सुनेत्रा वहिनींनी सुद्धा पार्थ पवारला तुमचे खासदार किती, पार्थना मंत्री बघायचंय तुम्हाला, पण अपेक्षा किती करताय तुम्ही. त्याच्यापेक्षा पक्ष विलीन करा आणि पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदच घ्या ना, महिलेला मुख्यमंत्री, असं सुद्धा बोलल्याचं कळतंय. पक्ष विलीन करायचं म्हटलं तर आत्ताच गटतट चाललेत ना राष्ट्रवादी अजितदादा गटात. तटकरे, भुजबळ, पटेल हे काही साधी नाहीत ही व्यक्तिमत्व राष्ट्रवादी मधली, मातब्बर मंडळी आहेत ही. आणि यांचा सुनेत्रा वहिनी जय पवार आणि पार्थ पवारांची त्यांचं जमत नाही, हे आता उघड झालेलं आहे. असं असताना पार्थला मंत्रिपद कसं मिळेल. ते प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतील ना. आणि प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी ते राज्यमंत्री पद, स्वतंत्र कार्यभार नकार दिलेला होता. त्यांना कॅबिनेट मंत्रीच हवंय आणि त्यांचं सिनियरिटीनं ते मला दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आता त्यांना विरोध चालू झालाय. काही आमदारही त्यांच्या विरोधात आहेत ना, तटकरेंच्या, पटेलांच्या. पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा वहिनींना सुद्धा ताकद आहेच ना बऱ्याच आमदारांची. तर अशा वेळेला अमित शहांच्याकडे ही चर्चाच झाली नाही. एकनाथ शिंदेचे मंत्री आता उघड भारतीय जनता पक्षावर हल्ला करायला लागलेत. चंद्रकांत दादा हे निमित्त आहे हो. चंद्रकांत दादा हे सिनियर आहेत. आता उद्या देवाभाऊंच्या हातात, देवाभाऊंना केंद्रात मंत्री करायचं पंतप्रधानांनी ठरवलं तर देवाभाऊ जाणार ना. आणि त्यांना साधं सुद्धा नाही बराटे खाते मिळेल. आता संजय राऊत बोलतायत शिक्षण मंत्री त्यांनाच करा. मग कदाचित त्यांना पाठवण्याची त्यांची इच्छाही असेल, कारण त्यांच्याबद्दल चांगलं बोलले संजय राऊत. ते केपेबल आहेत. ही सर्टिफिकेट कोणी दिलं आता, संजय राऊत. हे सिनियर आहेत शिवसेनेतले, आता खासदार आहेत ते. आणि ते म्हणतात म्हणजे त्यांना शिका मारला ना, ते कर्तबगार आहेत, खातं चांगलं चालवतील. परंतु आत्ता 2029 पर्यंत तरी देवाभाऊंना हलवू नये अशा विचाराचे बहुसंख्य आमदार, बरेच नेते मंडळी असल्यामुळं शेवटी पंतप्रधान निर्णय करणार आहेत. अमित शहा काय बोलणार. अमित शहाच्या हातात बरंच असलं तरी सुद्धा ते म्हटले, तुम्ही दिल्ली द्या, तुमच्या मुलाला मंत्रिपद हवंय दिल्ली द्या, तुमच्या मुलाला मंत्रिपद आहे दिल्ली द्या. आज विषय काय, पुण्यातला हा पुरस्कार वितरण आहे, डोवाल पुरस्कार द्यायचा होता, तो विषय आहे. इथं राजकारण फार चर्चा करणं योग्य नाही. अशा ह्या चर्चा झालेल्या सगळ्या आता बाहेर येत आहेत. आता कितपत खरं आहे आणि काय आहे हे लवकरच कळेल ना. आता दिल्लीवारी जर का एकनाथ शिंदेची परत झाली आणि सुनेत्रा वहिनींची झाली तर ओळखायचं हे बरोबरच आहे. हे आमचे पत्रकार जे बातमी आणतात ते बरोबरच आहे. जनप्रवास लाईव्हला ही बातमी दिलेली आहे. या चर्चा झाल्या आहेत. आणि देवाभाऊंना इथनं केंद्रात नेल्यानंतर महाराष्ट्राचं काय. आता देवाभाऊंना ते स्वातंत्र्य आहेच, हे सुद्धा अमित शहाने यापूर्वी स्पष्ट केलेलं असावं. आणि केलेलं असावं नाही, केलेलंच होतं. आणि तशा न्यूज सोशल मीडियात आलेल्या होत्या की देवाभाऊंना स्वेच्छेनंच त्यांना केंद्रात यायचं असेल तर ते येऊ शकतात, पण हिथं नाव सुचवायचं असेल तर ते त्यांना ते सांगतील तेच नाव येईल.
मग त्याच्यामध्ये विखे पाटील आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत. चंद्रकांत दादा पाटील हे निष्ठावंत म्हणणं येतात. विखे पाटील हे नंतर आलेले आहेत. RSS लॉबी चंद्रकांत दादांच्या पाठीशी असू शकते. अशा सगळे विषय आहेत. पण देवाभाऊ नाव कुणाचं घेणार? बावनकुळे. ओबीसी मधलं करायचं झालं तर बावनकुळे रेसमध्ये आहेत. ह्या चर्चा झाल्या सोशल मीडियात, परंतु पुण्यात याची वाच्यता फार करू दिली नाही अमित शहाने. दिल्लीला या, मुलाला मंत्रिपद, दिल्लीला या. आणि देवाभाऊंना आपण सगळं फिजिकली कसं वागत होते अमित शहा देवाभाऊचे बघत होतो. 2029 पर्यंत मग देवाभाऊच राहणार आहेत, पण पंतप्रधान निर्णय करतील आता. आणि शिक्षण खातं जर का खरंच संजय राऊत म्हणतात तसं विचार असेल आणि देवाभाऊंना वरच्या दिल्लीच्या राजकारणात घ्यायचं असेल तर घेऊ शकतात. कारण अचानक वरनं काही फतवा येईल आणि तो देवाभाऊ मान्य करू शकतात. देवेंद्र फडणवीस हे पक्ष आदेश, वरचे आदेश हे मान्य करणाऱ्यातले आहेत. हे आपण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करताना बघितलं. अचानक त्यांना मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री करून टाकलं आणि त्याने आनंदानं स्वीकारलं. हे देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि परत सत्ता पण आणून दाखवली त्यांनी. लोकसभेत फटका बसला, तसे ते जागृत झाले. आणि आता जर का देवाभाऊ गेल्यानंतर काय होणार, कोण मुख्यमंत्री होणार, ह्या चर्चा या होतच राहणार जोपर्यंत आता हे दिल्लीतनं एकदा निर्णय झाला, हे अधिवेशन एकदा संसदीय संपलं की हे सगळे विषय येतील. आता पुणे दौरा मात्र अमित शहाचा राजकीय चर्चा झाली नाहीत असं होत नाही. या चर्चा आता बाहेर आल्या. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.